1 महिन्याने मग त्यांच्या घरी द्यायला पाहिजे ना तुम्ही. का देत ना तुम्ही? 200 रुपये कसले घेता सांगा मला. कायद्यात आहे का सांगा मला. 1 महिना त्यांचे पैसे. एक मिनिट जरा मॅडम तुम्ही बोलताय ना काय मला सांगा मला. कसली प्रोसिजर तुम्ही कायद्यामध्ये आहे ती आहे का जी असे आदेश आहेत का तुम्हाला. हा दाखवा बघू मला. दाखवा मला आदेश दाखवा. दाखवा मला. हा त्यांच्याकडे कसं काही गॅजेट असेल साहेब तुम्ही त्यांच्याकडे नसेल तर त्यांच्याकडे कसं ते बिचारे स्टाफ आहेत ते. आता किती दिवसाचं पेंडिंग आहे तुमच्याकडे की आतापर्यंत. ठाण्यामध्ये आज किती कार्ड दिली ज्येष्ठ नागरिकांना. इथे जॉईन झाले. अच्छा किती दिले आतापर्यंत. फक्त 250. बघा कशाला तुम्ही त्या ज्येष्ठ नागरिकांना इथे बसवता तुम्ही लोक. हा तुमच्याकडे GR असायला पाहिजे ना. तुमच्या ह्याच्यावर असायला पाहिजे. आता आपण सर्व यांनी ऑनलाईन आणि हे सर्व येत आहे. पटकन दाखवायला पाहिजे होतं तुम्ही. GR पण नाही साहेब आमच्याकडे. आहे का तुमच्याकडे GR. मागून घ्या ना. मागून घ्या मागून घ्या. हो कॅन्टीन हो तुम्ही कोणतरी महिलांनी जायला पाहिजे. कॅन्टीन त्या तिकडे कॉलेज आहे. कॉलेजमध्ये महिलांना फ्री आहे आणि तो पैसे घेतो तिकडून. सगळीकडे घेत होता तिकडे पण घेतो रद्द करून काय उपयोग आहे. सगळीकडे पैसे घेतात ते लोक. मुलाला पण पैसे घेतात तर किती दिवस 6 महिने झाले घाण अशीच पडलेली आहे. कोण बघत नाही. पाऊस असेल तरी पडेल तरी सुद्धा इथं एका एजन्सीला तुम्ही दिले 200 रुपये कसले वसूल करता तुम्ही. कोण त्याला जबाब त्याला उद्या पुढे. हा उद्या काय हे पडलं. उद्या कोण ह्याच्यामध्ये प्रवासी हे झाला त्याला जबाबदार कोण. हा काय करून घ्यायला लावतो. आज आम्ही येणार म्हणून तुम्ही काम सुरू केलं. तुम्ही एवढे दिवस काम बंद होतं. काय करायचं